नमस्कार. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्केटचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये काय मोमेंटम भेटू शकते, कोणत्या साईडला मार्केट जाऊ शकतं आणि पुढच्या आठवड्याचा ट्रेंड काय राहू शकतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया की आपल्याला पुढच्या आठवड्यासाठी काय प्लॅन करता येईल. जर तुम्ही निफ्टी पाहताल तर वीकली चार्टवर आपल्याला इथून एक ब्रेकआउट भेटला होता. मार्केटनी खाली आलं, एक रिट्रेसमेंट दिली, खाली आलं आणि थोडा 2 आठवडे एका साईडला राहून मार्केटनी एक ब्रेकडाऊन दिलं. पण ते ब्रेकडाऊन करून मार्केट कंटिन्युएशन मध्ये न जाता एक मार्केटनी रिव्हर्सल दाखवलं. तर आपल्यासाठी हा जो एरिया आहे ऍज एक रिव्हर्सल एरिया होऊ शकतो. चला आपण मार्केटचा ट्रेंड एक्झॅक्ट काय म्हणतोय ते एकदा पाहून घेऊ. आणि हा जो लास्ट वीकचा जो हाय होता किंवा हा जो काय पूर्ण एरिया होता ऍज अ रेजिस्टन्स एरिया म्हणून जर त्याला कन्सिडर केलं तर आपल्याला निगेटिव्ह ट्रेड भेटू शकते का. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की लास्ट वीक मध्ये जी प्राइस ऍक्शन घडली, आपल्याला 2 आठवडे साइडवेज मार्केट पाहून मार्केटमध्ये मागच्या 2 आठवड्यापासून पुलबॅक्स पाहायला भेटतात. तर हा जो आपण रेजिस्टन्स एरिया म्हणतोय हा स्ट्रॉंग आहे का, तर तो माझ्या दृष्टिकोनातून इतका स्ट्रॉंग नाही. कारण हा जो फॉल आलता त्याच्यानंतर जी रिट्रेसमेंट झाली त्याच्यानंतर परत एकदा जो ह्या लेवल पासून फॉल आला, तर ह्या लेवल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा प्रिव्हियस लो जो होता तो ब्रेक करून मार्केट कंटिन्युअस खाली चाललं होतं आणि त्याच्यानंतर मार्केटने आता इथं हॉल्ट केलेलं आहे. आणि ह्या कॅन्डलनी किंवा याच्यानंतर कोणतीही रेड कॅन्डल बनवून मार्केटनी फॉलो थ्रू भेटलेला नाहीये. त्याच्यामुळं हा जो काही एरिया आहे आपण ऍज अ थोडा वीक एरिया म्हणून त्याला कन्सिडर करू शकतो. आणि जर इथून मार्केट वरती निघलं तर आपल्याला कदाचित नवीन हायकडं मार्केट जाताना दिसू शकतं. तर चला आपण ट्रेंड अनालिसिस करून घेऊया. ट्रेंडचा जर विचार केला तर आपण लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल डेली चार्टवर आपण इथे एक ट्रेंड लाईन मार्क केली होती. तर ह्या ट्रेंड लाईन वरून मार्केटनी रिट्रेसमेंट घेऊन मार्केटनी वरती गेलं, ट्रेंड लाईन ब्रेक करायचा प्रयत्न केला, परत ट्रेंड लाईनच्या आत आलं आणि डायरेक्टली ब्रेकआउट देऊन मार्केट वरती गेलं. तर आता कदाचित ही सिच्युएशन अशी झालती की मार्केट परत एकदा ट्रेंड लाईनला टच करायला येत होतं आपल्याला. म्हणजे हा ट्रेंड जो आहे, डाऊन ट्रेंड जो आहे हा ब्रेक झालेला दिसतोय, ब्रेक झालेला आहे. त्याच्यामुळे आपण याला एक अप ट्रेंड टू साइडवेज मार्केट कन्सिडर करणार आहोत. कारण प्रिव्हियस ट्रेंड जो होता तो मार्केटनी ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन करतोय आणि जे काही प्रिव्हियस हाय होते त्याच्यावरती मार्केट निघायचा प्रयत्न करतोय. इथं मार्केटचा एक डाऊन ट्रेंडिंग होता, मार्केटनी डायरेक्टली एक रिव्हर्सल दिला, फर्स्ट लोअर हाय बनला, त्यानंतर एक हायर हाय बनला. पण हा जर हायर लो बनवून मार्केट परत एकदा वरती जर इथून निघालं तर हा कम्प्लिटली पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये चेंज होणारा ट्रेंड आपल्याला इथून पुढे दिसू शकतो. त्याच्यामुळं हे ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपण जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत याला एक साइडवेज मार्केट किंवा हा जो हाय बनलेला आहे हा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या रेंजला आपण एक साइडवेज मार्केट कन्सिडर करू शकतो. तर चला आता आपण एक्झिक्युशन टाइम फ्रेम वर येऊ आणि तिथं आपल्याला काय ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. तर इथं मला 2 एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स मी मार्क केलेले. तर आपल्याला जवळचा सपोर्ट जो आहे तो 23,400 ते 23,325 च्या हा जो एरिया आहे हा एक सपोर्ट एरिया मला चांगला दिसतोय. कारण मार्केटनी इथं खाली जायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर ब्रेकआउट दिला, रिटेस्ट करून वरती जायचा प्रयत्न केला, गॅप डाऊन ओपन होऊन याच्या खाली मार्केट टिकलं नाही आणि नेक्स्ट टाइम मार्केट आता जर इथं येतंय तर कदाचित इथं जर आपल्याला काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन ह्या एरियात जर भेटली तर आपल्याला कदाचित मार्केटमध्ये 24,700 पर्यंतचे लेवल येताना दिसू शकतात. तर इथं ट्रेड प्लॅन कसा होऊ शकतो, तर ट्रेड जर तुम्हाला इथं प्लॅन करायचा असेल तर तुम्ही इथं एक ट्रेंड लाईन किंवा हा जो काही प्रिव्हियस हाय आहे
याच्यावरती जर मार्केट निघायला सुरुवात झाली आणि इथून जर प्राइस ऍक्शन बनायला सुरुवात झाली तर ह्या हायच्या वरती तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं टार्गेट 600 ते 700च्या आसपास तुम्हाला भेटू शकतं आणि मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा ट्रेंड पाहायला भेटू शकतं. कदाचित नेक्स्ट वीक मध्ये जर याच्यावरती मार्केट गॅप अप ओपनिंग जर झाली तर हा ट्रेंड कंटिन्यू होताना आपल्याला इथूनही दिसू शकतो, कारण मार्केटनी ट्रेंड चेंज केलेला आहे आणि ह्या हायच्या वरती जसं मार्केट निघल तर मार्केट स्ट्रेटली पॉझिटिव्हली मुवमेंट एक आपल्याला भेटू शकते. पण जर ह्या चुकून ह्या लोच्या खाली जर मार्केट यायला सुरुवात झाली आणि इथं जर मार्केटनी काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनवून खाली ब्रेकडाऊन दिला ह्या आपल्या सपोर्ट लेवलला, तर आपल्याला कदाचित एक नवीन लो सुद्धा पाहायला भेटू शकतो. पण ओव्हरऑल जे मार्केटचं सेंटिमेंट पाहता किंवा मार्केटमध्ये ज्या न्यूज आहेत, जे काल दिल्लीच्या इलेक्शनचा रिझल्ट वगैरे लागला, तर एखाद्या वेळेस जी व्हिक्टरी झालेली आहे रुलिंग पार्टीची केंद्रामधल्या, तर त्या व्हिक्टरीसाठी मार्केट सेलिब्रेट करू शकतं आणि मला असं वाटतंय की ह्या हायच्या वरती नेक्स्ट वीक मध्ये ओपनिंग भेटून मार्केट स्ट्रेट 24,600 ते 700च्या लेवल पर्यंत एक आपल्याला टार्गेट छान भेटू शकतं. त्याच्यामुळं इथं जर गॅप अप ओपनिंग झाली तर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह मार्केटला घ्या आणि त्याच्याप्रमाणे प्लॅन करा आणि ह्या हायच्या वरती जर निघलं आणि सस्टेन केलं तर मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपली कॅप्चर होऊ शकते. तर चला आता आपण बँक निफ्टी मध्ये काय घडतंय ते पाहू. बँक निफ्टीला अनालिसिस करू. आता बँक निफ्टी जर पाहिली तर वीकली चार्टवर बँक निफ्टी एक स्ट्रॉंगली वरती आलेली आपल्याला दिसते, पण इथं एक स्ट्रॉंग एरिया ही आहे जिथून कदाचित मार्केट खाली येऊ शकतं. तर आपल्याला याच्याकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे ह्या एरियाकडं, कारण मार्केटनी एक वीक मध्ये फॉल देऊन त्याच्यानंतर आपल्याला 2 आठवडे हॉल्ट करून मार्केट परत एकदा खाली येताना दिसलं आणि इथं जे काही प्रिव्हियस लो होते हे सगळं ब्रेक करून मार्केटनी एक निगेटिव्ह टेरिटरी मध्ये क्लोजिंग दिली होती आणि त्याच्यानंतर 2 आठवडे व्होलाटाईल मार्केट आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्यानंतर मार्केटनी स्ट्रेट वरती यायला सुरुवात केलेली. पण हा जो काही एरिया बनलेला आहे हा आपल्याला स्ट्रॉंग एरिया असं कन्सिडर करता येणार नाही, कारण हा जो एरिया आहे याच्यात मार्केटमध्ये थोडाफार सेल ऑफ येऊन ऍट द एंड मार्केट वरती क्लोजिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं जो काही फॉलो थ्रू भेटलेला आहे हा स्ट्रॉंग फॉलो थ्रू नाहीये, हा थोडासा डगमगणारा फॉलो थ्रू आहे. पण मार्केटला ट्रेंड पाहून त्याप्रमाणे जर प्लॅन जर केला तर आपल्याला एक चांगली ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. चला आपण ट्रेंड एकदा चेक करून घेऊ. जर तुम्ही जर पाहिलं तर मार्केटनी इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनवून याच्यावरती मार्केट सस्टेन करायला सुरुवात झालेली आहे आणि मार्केटनी एक स्ट्रॉंगली हायर लो बनवून एक हायर हाय सुद्धा ह्या ठिकाणी मार्केटनी बनवलेला आहे. त्याच्यामुळं बँक निफ्टी ही स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह मध्ये आहे सध्या असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळं जसं बँक निफ्टी मध्ये आपल्याला थोडासा साइडवेज ट्रेंड पाहायला भेटतोय, पण पॉझिटिव्ह साइडवेज ट्रेंड पाहायला भेटतं, तसं निफ्टी मध्ये स्ट्रॉंगली एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. हे रिट्रेसमेंट येते, पण ही खालच्या बाजूला किती सस्टेन होईल याचा अंदाज नाही, कारण इथं कुठेही आपले सपोर्ट नाहीयेत. तर चला आता आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठे आहेत आणि त्याच्यावर काय काम होऊ शकतं ते आपण पाहूया. आता जर आपण बँक निफ्टीकडे पाहिलं तर इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. या एरियामध्ये मार्केट येऊन कदाचित हॉल्ट पण करू शकतं किंवा याला जर ब्रेकआउट जर दिला तर आपल्याला 52,000 ते 52,200 पर्यंतचे टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतात. पण इम्पॉर्टंट हे उद्या बँक निफ्टी डायरेक्टली 300-400 पॉइंट जर गॅप अप ओपनिंग झाली आणि इथं जर काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन भेटली आणि इथून जर निघालं तर फर्स्ट टार्गेट 51,000च्या आसपास आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं काय प्राइस ऍक्शन घडतीये त्याच्यावर आपले पुढचे टार्गेट डिपेंड राहतील. आपल्यासाठी हा इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ह्या लेवलवरून जर मार्केट खाली येत असेल तर हे स्लो अँड स्टर्डी खाली येणार आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह ट्रेंडचा प्लॅन शक्यतो टाळावा, कारण
ह्या ट्रेंडमध्ये फायदा होण्याचे चान्सेस कमी राहतील. आणि ही जी काय गॅप लेवल आहे पेंडिंग, तर ह्या लेवलला जर मार्केट खाली आलं ह्या लेवल पासून स्लो अँड स्टडी, तर आपल्याला इथून एक पुलबॅक चांगला पाहायला भेटू शकतो. तर त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये एक थोडस क्युरियस राहणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील, कारण आपल्याला इथं रेजिस्टन्स एरिया जवळ आहे, निफ्टीमध्ये सपोर्ट जवळ आहे, रेजिस्टन्स लांब आहे. जरी काही कंटिन्युएशन मध्ये आपल्याला ट्रेड भेटली तरी टार्गेट मोठं असल्यामुळं तिथं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण बँक निफ्टीमध्ये टार्गेट जे आहे ते इथून तुम्हाला 900 पॉईंटचं 700-800 पॉईंटचं टार्गेट दिसत असत, पण जर इथून मार्केटनी काही रिव्हर्सल घेण्याचे चान्सेस कमी आहेत, पण जर घेतला तर तुमचे जे काही प्रॉफिट कमवलाय तो लगेचच्या लगेच वॉश आउट होण्याचे चान्सेस जास्त दिसतात. त्याच्यामुळं इथं आपल्याला वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. बँक निफ्टीमध्ये वीकली ट्रेड प्लॅन करताना इंट्राडे मध्ये तुम्ही प्लॅन करू शकता, इंट्राडे मध्ये काही अडचण येणार नाही. पण जेव्हा आपण पोझिशनल प्लॅन करतो तर रेजिस्टन्स एरिया जवळ असेल तर त्या रेजिस्टन्स एरियावर काय रिएक्शन भेटती हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण नेक्स्ट वीक मध्ये ह्या रेजिस्टन्स एरियावर किंवा मंडेला याच्यावरती जर ओपनिंग होऊन याच्या जवळ जर हॉल्ट करत असेल मार्केट, तर त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगली ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.